काय ह्याच्याबद्दल पूर्वपत्रिका आपल्याला सांगितलेली आहे. आता खरीप हंगाम चालू व्हायला लागलेला आहे आणि खरीप हंगाम सुरू होताना काय पूर्वतयारी करायला पाहिजे जमिनीच्या बाबतीमध्ये. खतं कुठली कुठली आपल्याला घेऊन ठेवायला पाहिजेत, कुठली पिकं आपण घेणार आहे, या सगळ्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. अवळे साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे मातीशिवाय शेती होत नाही. माती हे मुख्य भांडवल आहे. तुम्ही म्हणाल काही ठिकाणी थोडं हायड्रोपॉनिक, कुठं कोकोपीट, ते अत्यंत अत्यंत कमी, म्हणजे नगण्य म्हणावं एवढं ह्याच्यामध्ये बिना मातीची शेती चालू आहे. आपल्याकडची जी आहे 99.9% शेती जी आहे ही मातीवरती अवलंबून आहे. आता मातीचं काय महत्व आहे, माती परीक्षण का करायचं, माती संवर्धन, मातीचं आरोग्य कसं राखायचं, यासाठी माती काय आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि मातीचं कार्य काय आहे, पिकाच्या वाढीच्या दृष्टीनं मातीचं काय कार्य आहे, कशासाठी माती लागते, हे आपण आधी थोडक्यात समजून घेऊ. आणि त्यानंतर माती परीक्षणामध्ये काय काय, नमुना कसा घ्यायचा, त्याचं पृथक्करण कसं केलं जातं, ते पृथक्करण कसं वाचायचं, त्याचा कसा उपयोग करायचा, हा भाग आपण नंतर बघूया. सुरुवातीला मातीचं महत्व काय. आतापर्यंत जी निरनिराळ्या संस्कृती उदयास आल्या, सिंधू नदीच्या काठची संस्कृती असेल, बाहेरच्या जगामध्ये नाईलच्या काठची इजिप्तच्या मधली असेल, जिथं जिथं सुपीक जमिनी होत्या त्या ठिकाणी मानवी संस्कृती डेव्हलप झाली, त्या मानवी संस्कृतीचा विकास झाला जिथं जिथं सुपीक जमिनी आहेत अशा ठिकाणी. म्हणजे मानवाच्या विकासासाठी मातीची, सुपीक मातीची अत्यंत जरुरी आहे. हे आता सर्वसाधारण आपण बोलतो, पण खरंच मातीचं काय महत्व आहे, जमीन पिकांच्या वाढीच्या दृष्टीनं काय महत्व आहे. आपणा सर्वांना माहित आहे की पिकांची वाढ होण्यासाठी 16 पोषक द्रव्ये लागतात. या 16 पोषक द्रव्यापैकी 3 पोषक द्रव्ये जी आहेत म्हणजे कर्ब, प्राणवायू आणि हायड्रोजन. आता कोरोना काळामध्ये प्राणवायूच्या कमतरतेमुळे कशी तारांबळ उडल्या सगळ्यांची आपल्याला माहिती आहे. वनस्पती सुद्धा सजीव आहेत, त्यांना सुद्धा प्राणवायू लागतो. तर ही कर्ब, प्राणवायू आणि हायड्रोजन हे जे 3 घटक, 3 पोषक द्रव्य जी आहेत, ही हवेमधनं आणि पाण्यापासून वनस्पती घेत असते. आता राहिलेली जी खनिज पोषक द्रव्य जी आहेत आपल्याला माहिती आहे, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि 7 सूक्ष्म घटक द्रव्य जी आहेत. त्याशिवाय काही उपयोगात पडणारी सिलिका सारखे असतील, कोबाल सारखे असतील, ही जी द्रव्य आहेत त्यांना आपण खनिज पोषक द्रव्य म्हणतो. आता ही खनिज पोषक द्रव्य जी आहेत याचा साठा करणं आणि वनस्पतीला पुरवणं हे मुख्य काम ही जमीन करत असते. आपल्याला माहित आहे की जमीन जी आहे ही निरनिराळी खडक आणि खनिज यांची धूप होऊन त्याच्यावरती रासायनिक, भौतिक आणि जैविक प्रक्रिया झाल्यामुळं या जमिनीमध्ये हे जे पोषक खनिज द्रव्य आहेत ही विलग केली जातात, जी खडकामध्ये आहेत किंवा खनिजामध्ये आहेत, आणि ही जमिनीमध्ये साठवली जातात. मुख्य काम आहे जमिनीचं काय, जी वनस्पतीला आवश्यक असणारी पोषक द्रव्ये जी आहेत, खनिज पोषक द्रव्य आहेत, याचा साठा करणं आणि ज्यावेळी वनस्पतीची मुळं त्या खनिजाजवळ येतील तेव्हा ते खनिज त्या वनस्पतीला उपलब्ध करून देणं हे सगळ्यात महत्वाचं काम ही जमीन करत असते. आता दुसरं महत्वाचं काय, सजीवांना काय काय लागतं, एक अन्न पाहिजे, दुसरं पाणी पाहिजे. ह्या जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता आहे. पाऊस पडून गेला किंवा तुम्ही पाणी दिलं की जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो, लगेच जमीन ती काय वाळत नाही, कोरडी होत नाही.
त्याला आपण म्हणतो घात आली. आज पाऊस पडून गेला, जमिनीमध्ये चिकणमातीचं प्रमाण जास्ती असेल तर 3-4 दिवस त्या जमिनीला घात येत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहतो. म्हणजे पाणी धारण करण्याची क्षमता जी आहे, हा एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म आहे. ज्यावेळी आपण बागायती पाणी देतो किंवा नैसर्गिक पाऊस पडतो, त्यावेळी त्या जमिनीमध्ये पाणी धारण करणं आणि वनस्पतीला जेव्हा आवश्यक आहे, पिकांना जेव्हा आवश्यक आहे, त्यावेळी ते पाणी उपलब्ध करून देणं, हे दुसरं महत्वाचं कार्य ही जमीन करत असते. म्हणजे अन्न पुरवठा किंवा पोषक द्रव्य तुम्हाला मी सांगितली 13 पुरवठा करणं आणि त्याची साठवण करणं, पाण्याची साठवण करणं आणि पाण्याचा पुरवठा करणं, या व्यतिरिक्त हवा लागती. सजीवांना अन्न झालं, पाणी झालं, नंतर हवेची जरुरी असते. आता जमिनीमध्ये पोकळी असते. आपल्याला जी जमीन दिसते ही तशी संबंध एक संघ किंवा एखाद्या दगडासारखी नाही आहे. आपण ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ डब्यामध्ये घालतो, डबा पूर्ण भरलेला वाटतो, पण तुम्ही जर त्याच्यावरती दाब दिला तर तेच पीठ, तेवढंच पीठ हे खाली जातं आणि मधली जागा, वरची जागा रिकामी राहते. म्हणजे जवळजवळ 50% जागा आपल्या जमिनीमध्ये ही मातीच्या कणांनी व्यापलेली नसती. समजलं? म्हणजे समजा एक डबाभर माती असेल, त्यातला निम्मा भाग, निम्म आकारमान हे मातीच्या कणांनी भरलेलं असतं आणि निम्मा जो भाग आहे ही पोकळी असते. मग ही पोकळी पाण्यानं भरलेली असते किंवा हवेने भरलेली असते किंवा दोन्ही, म्हणजे निम्मी हवा आणि निम्मी पाणी. म्हणजे आदर्श कंडिशन कसली असेल तर ही जी पोकळी आहे ही 50% हवेने भरलेली पाहिजे आणि 50% पाण्याने भरलेली पाहिजे, ज्याला आपण घात म्हणतो, वापसा आला म्हणतो. जमिनीला वापसा आला, जमिनीला घात आली. म्हणजे काय, तर ही जी पोकळी आहे ही 50% पाण्याने भरलेली पाहिजे आणि 50% हवेने भरलेली पाहिजे. नुसतंच पाण्याने भरली असेल तर त्या जमिनीमध्ये हवा खेळती राहणार नाही. सर्व प्रकारची जी मुळं आहेत, या मुळांच्या वाढीसाठी, मुळांचं श्वासोश्वास श्वसन होण्यासाठी हवेची आवश्यकता असते. एक 2-3 वर्षापूर्वी महापूर येऊन गेला, बरीचशी पिकं पाण्याखाली बुडली होती. उसाचं पीक, साधं मुद्दाम तुम्हाला उदाहरण देतो, उसाचं पीक पाण्याखाली बुडलेलं होतं. आपण जर बारकाईनं निरीक्षण केलं असेल तर आपल्याला आढळून आलं असेल की ज्या ठिकाणी पाण्याची लेवल आहे तिथं जे कांड आहे, तिथं जी कांडी आहे, तिथनं मुळं फुटलेली आहेत, आगांतूक मुळं फुटलेली आहेत. बऱ्याच शेतामध्ये जिथं इथं पाणी साठलेलं आहे, पाण्याची लेवल जिथं आहे त्या लेवलला जी कांडी आहे तिथनं मुळं फुटलेली. आता हे मुळं का फुटली? नेहमी फुटतात का? नाहीत फुटत. जमिनीमध्ये पाणी असल्यामुळं, दलदल निर्माण झाल्यामुळं जमिनीमध्ये जी मुळं आहेत त्यांना प्राणवायू मिळेना, त्यांचा श्वासोश्वास होईना. मग दुसरा काहीतरी अल्टरनेट पर्यायी मार्ग काढण्यासाठी निसर्गानं पिकांना, वनस्पतींना अशी ताकद दिली आहे की जिथं हवेचा संपर्क आहे तिथनं ती मुळं बाहेर पडली आणि त्यामुळं मग त्यांचं श्वासोश्वासन होऊ शकलं. तर इथं सांगायचा मुद्दा काय, आपली जी जमीन आहे तर त्यामध्ये हवा खेळती राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे दोन्ही पाहिजे. तुम्ही म्हणा पाणी पण पाहिजे, हवा पण पाहिजे. हो, ही जी पोकळी आहे ही 2 प्रकारची पोकळी असते. एक स्थूल पोकळी आणि एक सूक्ष्म पोकळी. सूक्ष्म पोकळीमध्ये जे पाणी राहतं ते पिकांना उपलब्ध होतं आणि स्थूल पोकळी जी आहे, मोठ्या आकाराची पोकळी आहे, आपण जेव्हा पाणी देतो किंवा पाऊस पडतो तेव्हा सगळीच्या सगळी पोकळी पाण्यानं भरते, परंतु गुरुत्वाकर्षणाच्या फोर्समुळं, शक्तीमुळं
ही मोठी जी पोकळी आहे, स्थूल पोकळी जी सांगितली, यातलं पाणी निघून जातं आणि ती जागा हवेने घेतली जाते. आणि सूक्ष्म पोकळी जी आहे तिथं ती पाणी जे आहे ते पाणी तसंच राहू शकतं. त्यामुळं त्या जमिनीमध्ये हवा पण खेळती राहते आणि पाण्याची पण उपलब्धता होते. म्हणजे आदर्श जमीन कशी असावी हे तुम्हाला थोडक्यात सांगेन. याशिवाय आणखीन काही फायदे आहेत जमिनीचे, की पिकाला आधार देणं, जेणेकरून सर्व पानावरती सूर्यप्रकाश पडेल. त्याशिवाय पिकांना आधार दिल्यानंतर जी वनस्पतीमधनं मुळाद्वारे काही टाकाऊ पदार्थ टाकले जातात, ज्यांना टॉक्सिक किंवा रूट एक्झुडेट म्हणतात. मुळामधनं काही टाकाऊ पदार्थ आहेत ते बाहेर सोडले जातात. त्याचं विघटन करणं हे काम जमिनीमध्ये असलेले सूक्ष्म जीवाणू करतात. त्यामुळे वर्षानुवर्ष आपण जरी एकाच जमिनीवर पिकं घेत असू तरी सुद्धा हे जे पदार्थ, विषारी पदार्थ, टाकाऊ पदार्थ जमिनीत टाकलेले आहेत, त्याचा दुष्परिणाम पिकावरती आपल्याला दिसून येत नाही. त्याशिवाय तापमान मर्यादित राखणं, तापमान जे आहे हे मर्यादित राखणं, उन्हाळ्यात जास्ती तापू न देणं, हिवाळ्यात तापमान कमी न होणं, तापमान संतुलित राखणं, हे जे कार्य आहे हे ही जमीन करत असते. जमिनीचे गुणधर्म आहेत. या गुणधर्मामुळे हे तापमान जे आहे हे तापमान एकसारखं राखलं जातं, समयोचित राखलं जातं. त्याशिवाय आपण जमिनीमध्ये मातीवरती इतके अत्याचार करतो. अत्याचार म्हणजे निरनिराळी रसायनं वापरतो, निरनिराळी खतं वापरतो, कीटकनाशक वापरतो, बुरशीनाशक वापरतो, तणनाशक वापरतो. याचा साईड इफेक्ट होत असेल का हो? आपण इंजेक्शन घेताना किंवा गोळी घेताना एखाद्या डॉक्टरने गोळी दिली, आपण डॉक्टरला लगेच विचारतो याचा साईड इफेक्ट होतो का? आपण जसं विचारतो तसं तुम्ही जी निरनिराळी रसायनं वापरता, खतं वापरतो, नंतर आता सांगितलं जसं कीटकनाशक वापरतो, तणनाशक वापरतो, या सगळ्याचा परिणाम जमिनीवरती थोडा ना बहुत होत असतो. बऱ्याच ठिकाणी आता म्हणायला लागले की रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे जमिनी क्षारयुक्त झाल्या. बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो किंवा अनुभवला सुद्धा आहे की शिरोळ तालुक्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यात डिग्रजच्या ठिकाणी किंवा बारामतीचा नीरा कॅनल जो आहे त्याच्या काठी या क्षारयुक्त जमिनी तयार झालेल्या. क्षारयुक्त चोपण किंवा चोपण या जमिनी तयार झाल्या. हे चुकीच्या व्यवस्थापनामुळे झालं. तर जमिनी सुद्धा त्यांना बफर म्हणजे एखादा धक्का सहन करण्याची शक्ती जी आहे ही या जमिनीमध्ये आहे. जमिनीचा सामू एकसारखा राखणं हे सुद्धा ही बफरिंग कॅपॅसिटी म्हणतो, म्हणजे कुठलाही धक्का सहन करण्याची क्षमता ही या जमिनीमध्ये असते. एवढं जमिनीचं महत्व आहे. मग आता आपली जमीन कशी आहे, आपण कुठलं पीक घेणार आहे, त्या पिकांना कुठली पोषक द्रव्ये आवश्यक आहेत, आपल्या जमिनीमध्ये किती आहेत, आपण कुठलं खत किती घालायला पाहिजे, अर्थशास्त्राच्या दृष्ट्या विचार केला तर कुठलं खत आपल्याला फायदेशीर ठरेल यासाठी माती परीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षणावरनं आपल्याला आता जे फक्त रासायनिक पृथक्करण करतो हे न करता त्याचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म हे तिन्ही गुणधर्म आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या जमिनीचा कस काय आहे, कुठला पोषक द्रव्य आपल्या जमिनीमध्ये जास्त आहे, कमी आहे का मध्यम आहे, जमिनीचा सामू किती आहे, आपल्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण किती आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत या माती परीक्षण जर केलं तर आपल्याला समजून येतं. आणि त्याप्रमाणे त्या सुधारण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याचे मार्ग आपल्याला माती परीक्षण करून समजून येतात. आता माती परीक्षण करणं
सगळ्यात पहिली पायरी जर काय असेल तर मातीचा नमुना घेणं अत्यंत महत्वाची. म्हणजे 50% यश जे आहे माती परीक्षणाचं 50% जे यश आहे हे मातीचा नमुना प्रातिनिधिक स्वरूपाचा तुम्ही घेतलेला आहे किंवा नाही, हा नमुना कसा घेतलाय याच्यावरती 50% यश हे नमुना कसा घेतलाय याच्यावरती अवलंबून असतं. कुठेतरी एक घेतली 1 किलोवर माती तपासायला पाठवली असं होत नाही. तर संबंध जमिनीचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपाचा तो नमुना पाहिजे. आता जो सीझन आहे म्हणजे खरीप सुरुवातच्या आधी पहिलं पिकं निघून गेली, हा बरोबर योग्य वेळ आहे मातीचा नमुना काढणे आणि मातीचा नमुना तपासण्यासाठी पाठवणे. कारण तुम्ही जेव्हा पिकं घेणार आहात, भात असेल, प्रामुख्याने आपली भाताबद्दल हे चालू आहे, आपण भात लावणार आहे, भातासाठी कुठली कुठली खतं लागणार आहेत, आपल्या जमिनीमध्ये किती आहेत, आपल्याला नत्रयुक्त स्फुरदयुक्त पालायुक्त खतं किती घ्यावी लागतील. एखाद्या जमिनीमध्ये स्फुरद चांगला आहे तर मग स्फुरदयुक्त खतं मला कमी घातली तर चालू शकतील. यासाठी आता आपल्याला नमुना घ्यायचा. आता नमुना कसा घ्यायचा? प्रातिनिधिक स्वरूपाचा नमुना पाहिजे. म्हणजे तुमचं संबंध जे शेत आहे ते त्याचा प्रतिनिधी म्हणून त्याने त्याची उपस्थिती असायला पाहिजे. आता तुमची जमीन जी असते, आपली शेत जे असतं, आपल्याला त्याच्या रंगावरनं, पिकाच्या वाढीवरनं, जमिनीच्या पोतावरनं निरनिराळे भाग दिसतात आपल्याला. काही भागामध्ये चुनखडी जास्त असते किंवा जमिनीचा उतार असतो. समजा 1-2 एकर क्षेत्र आहे, काही भाग आपल्याला चुनखडीयुक्त वाटतो, काही ठिकाणी चुनखडी कमी आहे, काही ठिकाणी रंग जो आहे माती असो थोडासा तांबूलसर दिसतो, काही ठिकाणी काळी आहे. तर असे जे आपल्याला डोळ्याला दिसणारे जे भाग आहेत त्या प्रत्येक भागातनं निरनिराळा नमुना आपल्याला पाठवायला. पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली की आपली जी जमीन आहे त्याचे निरनिराळे भाग करा, त्याच्या रंगानुसार, पिकाच्या वाढीनुसार, जमिनीचा जो उतार आहे त्या उतारानुसार. समजा माझ्या 2 एकरामध्ये असे 2 भाग पडत असतील तर 2 भागामधला 2 नमुने आपल्याला पाठवायला पाहिजे. एकत्र करून पाठवलेलं चालणार नाही. समजलं? कारण प्रत्येक भागामधली पोषक द्रव्यांची जी उपलब्धता आहे ही कमी जास्त असू शकेल. म्हणून जमिनीचे जे प्राकृतिक दिसत्या रंगावरनं, पिकाच्या वाढीवरनं, उतारावरनं जसे भाग पडतील त्या प्रत्येक भागातला एक एक नमुना आपल्याला पाठवायला पाहिजे. समजलं? आता माझा एक भाग झाला, तयार झाला. 2 एकरापैकी पाऊण एकर समजा एकसारखा आहे, राहिलेला 1.25 एकर निराळा आहे. तर हा जो पाऊण एकर आहे किंवा 1.25 एकर आहे याच्यामध्ये नागमोडी पद्धतीनं एकाच ठिकाणी माती न घेता एक 50 मीटर अंतरावरती झिगझॅग म्हणजे सबंध जमीन तुमची कव्हर होईल अशा पद्धतीनं झिगझॅग पद्धतीनं नागमोडी पद्धतीनं तुम्हाला एका एकरामध्ये अंदाजे एका एकरामध्ये 10 ते 15 ठिकाणचे मातीचा नमुना घ्यायला पाहिजे. आता नमुना किती खोल घ्यायचा? आता भातासारखं पीक आहे, या भाताच्या पिकाची मुळं जवळजवळ 15 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर अंतरावर खोल जातात. तर मग आपल्याला हा जो नमुना आहे हा 15 ते 20 सेंटीमीटर खोलीचा आपल्याला नमुना घ्यायला पाहिजे. म्हणजे पृष्ठभागापासून 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत आपल्याला नमुना घ्यायला पाहिजे. तसा मग कसा घ्यायचा? तर त्याच्यामध्ये बदामाच्या आकाराचा खड्डा करायचा किंवा इंग्रजी व्ही म्हणतो आपण, व्ही किंवा नांगराची आपली तास पडते, नांगर घातला की तास पडते, त्याच्यामध्ये असा जो व्ही आकार येतो असा खड्डा आपल्याला त्या जमिनीमध्ये
करायला पाहिजे. आणि हा व्ही आकाराचा किंवा या बदाम आकाराचा जो खड्डा आहे हा किती खोल करायचा? 15 ते 20 सेंटीमीटर खोल करायचा. हो का? म्हणजे असं एकरामध्ये 10 ते 12 ठिकाणी असा व्ही आकाराचा खड्डा खणायचा आणि दोन्ही बाजू ज्या आहेत त्या तासून घ्यायच्या. म्हणजे पृष्ठभागापासनं खालच्या 16 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर पर्यंतचा जो मातीचा थर आहे तो आपल्याला मिळू शकतो. हो का? मग असं 15 ते 20 ठिकाणी किंवा 10 ते 12 ठिकाणी आपण ठिकाणची माती गोळा करायची. समजा 2 किलो 2.5-3 किलो झाली. एका घमेल्यामध्ये चांगली कालवायची, एकत्र करायची. त्याच्यामध्ये अधिक चिन्ह करायचं आणि 2 समोरासमोरचे भाग टाकून द्यायचे. असं करत करत 3 किलोपासून सर्वसाधारणपणे अर्धा ते पाऊण किलो माती आपल्याला ठेवायची. समजा जास्ती असेल पुन्हा एकदा घमेल्यामध्ये एकत्र करायची, अधिक चिन्ह करायचं, 2 समोरासमोरचे भाग टाकून द्यायचे, 2 भाग आपल्याला घ्यायचे. असं करत करत आपल्याला अर्धा ते पाऊण किलो माती चांगल्या स्वच्छ कापडी पिशवीमध्ये भरायची. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव, गावाचं नाव, पूर्वी कुठलं पीक घेतलं होतं, आता कुठलं पीक घेणार आहे, बागायत आहे का जिरायत आहे, ही सर्व माहिती त्याच्यावरती लिहून आपल्या इथं कोल्हापूर प्रत्येक जिल्ह्याला माती परीक्षण प्रयोगशाळा किंवा कृषी महाविद्यालय किंवा काही ठिकाणी साखर कारखान्यामध्ये सुद्धा माती परीक्षणाची सोय आहे. अशा ठिकाणी आपल्याला ही मातीचा नमुना जो आहे हा पाठवून द्यायला पाहिजे. आता हा नमुना पाठवताना काय करायचं? समजा माती ओली असेल, मी मुद्दाम सांगितलं नाही कारण आता संबंध उन्हाळा चालू आहे. काही ठिकाणी समजा शेजारी बागायत असेल, पाऊस पडला, आता मला माती घ्यायची आहे, तर असा नमुना आहे तो सावलीमध्ये वाळवावा आणि मग वाळल्यानंतर तो पृथक्करणासाठी पाठवा. आता खबरदारी काय घ्यायची? मातीचा नमुना घेत असताना कुठल्या जागा टाळाव्यात, काय करू नये, काय करू नये हे सांगितलं ना ते चांगलं लक्षात राहतं. बऱ्याच जणांच्या सांगितलं की बाबा वनव्या इकडनं जाऊ नको, तर मुद्दाम काय जण जातात. तसं काय करू नये? मातीचा नमुना घेताना काय करू नये? झाडाखालची नमुना घेऊ नये. आपल्या बांधावरती मोठमोठी झाडं असतात, आंब्याचं असेल व बांबळीचं असेल, लिंबाचं असेल, तर त्या झाडाखालची जी माती आहे ही शक्यतो नाही घेऊच नये. अशा ठिकाणची माती घेऊ नये. दुसरं, बागायती पाट असतो. आता पाटपाणी बरंचसं कमी झालंय आणि ते व्हायलाच पाहिजे. ठिबक सिंचनाचा द्वारे जे आपलं आता पाणी देणं चालू आहे, पूर्वी पाट असायचे, तर त्या पाटा शेजारची माती घेऊन, पाटा शेजारी उसाचा रसा जे आमच्या पाण्याचा जो पाट जातो त्या पाटाच्या शेजारची माती घेऊ नये. तिसरी गोष्ट, उन्हाळ्यामध्ये बरीचशी जनावरं आपण शेतामध्ये बांधतो. उन्हामध्ये संबंध बरीचशी जनावरं जी आहेत, गाय, म्हैस, बैल, शेळ्या, कोळपं काय असेल ते आपण शेतामध्ये बांधतो आणि मग तिथं त्या जनावरांचं मलमूत्र सगळं पडतं. तर ज्या ठिकाणी अशी जनावरं बांधलेली आहेत तिथली माती घेऊ नये. कारण तिथली जर माती घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला पोषक द्रव्य भरपूर येतील. कारण ते जनावरं बांधलेली असतात, त्यांचं मलमूत्र सगळं पडलेलं असतं आणि ते त्या मातीमध्ये मिसळतं. तर अशा ठिकाणची माती घेऊ नये. म्हणजे माती कुठली घेऊ नये हे आपण बघितलं. या व्यतिरिक्त आपण जी माती घेतलेली आहे ही प्रयोगशाळेमध्ये पाठवायची आणि मग त्याच्यावरती तुमचं नाव मी सांगितलं काय काय लिहायचं ते. आणि ह्या प्रयोगशाळेमध्ये माती आल्यानंतर याचं प्रामुख्यानं आता रासायनिक पृथक्करण केलं जातं. सुरुवातीला मी सांगितलं की भौतिक पृथक्करण आणि जैविक पृथक्करण करणं सुद्धा महत्वाचं आहे. पण अजून आपल्याकडे काही ठिकाणी त्याची सोय सुरू झालेली नाही. त्यामुळे आता जे आपल्याला आहे आपण फक्त रासायनिक सुपीकता एवढीच काढू शकतो. जमिनीची सुपीकता ही रासायनिक सुपीकता, भौतिक सुपीकता आणि जैविक सुपीकता या तिघांचं मिश्रण आहे.
रासायनिक सुपीकता माझी चांगली आहे, त्यात नत्र स्फुरद पाला जे जे काय तुम्ही सांगताय ते भरपूर आहे. पण जमीन पाणथळ जर असेल तरी असलेली खनिज द्रव्य पोषक द्रव्य वनस्पतीला शोषून घेता येणार नाहीत. हो ना. म्हणजे नुसतं रासायनिक नाही, मग भौतिक सुपीकता पण पाहिजे. भौतिक सुपीकता म्हणजे काय? जमिनीमध्ये हवा खेळती राहणं अत्यंत आवश्यक आहे. जमिनीची घडण होणं अत्यंत आवश्यक आहे. जमिनीची निचरा क्षमता जी आहे ही चांगली असणं आवश्यक आहे. समजलं? हे भौतिक गुणधर्म आहे. बरं, हे सगळं आहे, हे सगळं आहे. आणि जमिनीमध्ये जर जीवाणू नसतील, हे जे जीवाणू जे आहेत म्हणजे काही बुरशी आहेत, काही जीवाणू आहेत, ऍक्टिनोमाइट्स आहेत, हे डोळ्याला न दिसणारे आहेत. काही डोळ्याला दिसणारे जे स्थूल प्राणी आहेत, उदाहरणार्थ गांडूळ, अगदी उदाहरण द्यायचं हे गांडूळ आहे. हे जर प्राणी नसते आणि तुमची भौतिक परिस्थिती चांगली आहे, रासायनिक परिस्थिती चांगली आहे, तरी सुद्धा पिकं नीट वाढणार नाहीत. हो ना. म्हणून रासायनिक सुपीकता, भौतिक सुपीकता आणि जैविक सुपीकता ह्या तिन्ही सुपीकतेचा जर संयोग केला तर तुम्हाला संपूर्ण जमिनीची सुपीकता कशी आहे हे आपल्याला पाहता येतं. आता हे जे पृथक्करण आहे हे तुमच्या त्या प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर रासायनिक पृथक्करण जे आहे, रासायनिक सुपीकता आहे, याच्यामध्ये प्रामुख्यानं त्या जमिनीचा सामू किती आहे, म्हणजे आम्ल विम्ल निर्देशांक किती आहे, त्याला सामू म्हणतात, किंवा पीएच हा बघितला जातो. सर्वसाधारणपणे जमिनीचा सामू जो आहे तो 6.5 ते 7.5 या दरम्यान असावा. जमिनीचा सामू जो आहे हा 6.5 ते 7.5 या दरम्यान असावा. म्हणजे तो पिकांना मानवतो. ही जी 13 तुम्हाला पोषक घटक द्रव्य सांगितली यांची उपलब्धता जी आहे ही 6.5 ते 7.5 या दरम्यान अत्यंत चांगली असते, योग्य प्रकारे असते. 6.5 पेक्षा कमी असेल तर काही पोषक द्रव्यांची उपलब्धता कमी होते, काहींची वाढती, एवढी वाढती की ते पिकांना धोकादायक होतं. उदाहरणार्थ आम्लयुक्त जमिनी जर असतील, म्हणजे 6 पेक्षा जर सामू कमी असेल, 5 असेल, तर अशा जमिनीमध्ये ॲल्युमिनियम, लोह यांची विद्राव्यता एवढी वाढते की ते पिकाला हानिकारक होतं. म्हणजे जमिनीचा सामू जो आहे हा 6.5 ते 7.5 या दरम्यान असायला पाहिजे. काही पीक आहेत, भातासारखंच पीक आहे, थोडस आम्लधर्मीय, म्हणजे 6 पासून 6.5 पर्यंत असेल तर अत्यंत मानवतो भाताला, आणि ते भाताच्या वाणावरती अवलंबून आहे. काही वाण जे आहेत ते सामू थोडासा जास्त असला तरी सुद्धा तिथं चांगली पिकं आहेत. तर 6.5 ते 7.5 हा आपल्या जमिनीचा सामू पाहिजे. समजा मी प्रयोगशाळेमधनं माती तपासून आणली, माझा सामू 6 पेक्षा कमी आहे, मग काय करायचं? मग अशा जमिनीमध्ये आपल्याला चुन्याचा वापर करायला, त्या जमिनीमध्ये चुना आपल्याला घालायला. चुना हा विम्लधर्मी आहे, चुना हा विम्लधर्मी आहे. मग 5 जर माझा सामू असेल, 5 पासून मला 6.5 पर्यंत आणायचा आहे, तर आपल्याला चुना किती घालायला पाहिजे हे त्या पृथक्करण जे केलेलं आहे या पृथक्करणावरनं आपल्याला अनुमान काढता येतं, किंवा आपल्याला त्याचं आकडेमोड करून किती आपल्याला चुना घालायला पाहिजे एकरामध्ये हे आपल्याला ठरवतं. ही एक गोष्ट झाली. समजा सामू माझा 8 पेक्षा जास्त आहे, 7.5 पेक्षा जास्त आहे, मग अशा जमिनीमध्ये काही घटक पोषक द्रव्यांची कमतरता जाणवते. उदाहरण लोह, जस्त,
स्फुरद ह्या घटकांची, पोषक द्रव्यांची कमतरता आपल्याला जाणवती किंवा 8 पेक्षा सामू जास्ती असेल तर. मग अशा जमिनीमध्ये आपल्याला हा जो सामू आहे हा 7.5 पेक्षा कमी आणायला पाहिजे. मग अशा ठिकाणी आपल्याला आम्ल निर्माण करणारे पदार्थ तिथं वापरायला पाहिजे. गंधक जे आहे, गंधक याच्यासारखे जे आहेत आम्ल निर्माण करणारे असे पदार्थ वापरून आपला हा जो सामू आहे हा सामू आपल्याला कमी करता येतो. म्हणजे मातीचं पृथक्करण केल्यामुळं मला माझ्या जमिनीचा सामू किती आहे आणि 7.5 ते 7.5 राहावा यासाठी काय करायला पाहिजे हे आपल्याला समजून. आता दुसरी गोष्ट जी आहे, एक सामू झाला. सामू नंतर आपण जे माती परीक्षण बघतो त्याच्यामध्ये विद्राव्य क्षाराचं प्रमाण, क्षाराचं प्रमाण किती आहे, विरघळलेल्या क्षाराचं प्रमाण किती आहे हे तपासलं जातं. हे सर्वसाधारणपणे 1 मिलीमोल्स पेक्षा कमी असावं. सर्वसाधारण जी पिकं आहेत ही जी पिकं आहेत क्षाराचं प्रमाण जास्त झालं तर ही जी पोषक द्रव्ये जी आहेत याचं शोषण करणं पिकाला अवघड जातं. म्हणून आपल्या जमिनीमधील क्षाराचं प्रमाण आहे हे 1 मिलीमोल्स पेक्षा कमी असावं. आता सर्वसाधारणपणे नैसर्गिक दृष्ट्या जिथं पाऊस काळ कमी आहे, दुष्काळी भाग आहे, पाऊस काळापेक्षा बाष्पीभवन जास्ती आहे असं म्हटलं जातं. अशा ठिकाणी हे जे क्षार आहेत जमिनीतले क्षार पृष्ठभागावर येऊन साठतात. वरती पांढरा थर दिसतो. कुठं? जिथं 600 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस काळ आहे अशा ठिकाणी. पण सर्वसामान्यपणे क्षाराचं प्रमाण जे आहे आपल्या भागामध्ये हे योग्य प्रकारे आहे. मग आता फक्त जिथं दुष्काळी भाग आहे, पाऊस काळ कमी आहे, असते आहे, अशा ठिकाणी क्षारयुक्त आपल्याला जमिनी दिसतात. किंवा काही आपलं मिसमॅनेजमेंट, चुकीची आपली जर कार्यपद्धती असेल तर सुद्धा आपल्याला या क्षारयुक्त जमिनी दिसतात. मग अशा क्षारयुक्त जमिनी जर असतील ज्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण 1 मिलीमोल्स पेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी मग आपल्याला निचरा क्षमता हे जे क्षार आहेत हे क्षार त्या जमिनीमधनं आपल्याला काढून टाकायला पाहिजे. म्हणजे माती परीक्षण केल्यामुळे क्षाराचं प्रमाण किती आहे, आपली पिकं उगवतील किंवा नाही हे आपल्याला समजून येतं. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही निचरा क्षमता केला, समजा पिकं उगवत नसतील तरी सुद्धा, तर क्षाराला प्रतिसाद देणारी अशी जी काही पिकं आहेत, बीट सारखी पिकं आहेत, कांद्यासारखं पीक आहे, अशी पिकं घेऊन क्षाराचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं. क्षाराचं प्रमाण जास्त असेल तर कुठलंही कडधान्य चांगलं येत नाही. कडधान्य जी आहेत यांची उगवणूक होण्यासाठी कमीत कमी क्षार लागतात. क्षार जर जास्त असतील तर ह्या कडधान्य जी आहेत याची उगवण क्षमता आहे ही अत्यंत कमी राहते. म्हणून क्षाराला तोंड देणारी जी पिकं आहेत अशी पिकं सुरुवातीला आपण घेतली, निचरा क्षमता जर केला, जमिनीची भौतिक परिस्थिती जी आहे ती जर सुधारली, प्रामुख्यानं जमिनीची घडण जर चांगली असेल तर निचरा क्षमता वाढते. घडण म्हणजे रचना, निरनिराळ्या मातीच्या कणांची रचना. आणि ही रचना होण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण आहे हे चांगलं असायला पाहिजे. आता पुढचाच पॉइंट त्याच्यावरच येणार आहे मी. म्हणजे जमिनीचा सामू आहे त्याच्यावरनं काय आपल्याला समजतं, विद्राव्य क्षाराचं प्रमाण किती आहे त्याच्यावरून आपल्याला काय पाहिजे करायला पाहिजे हे समजतं. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सेंद्रिय पदार्थ.
आता सगळीकडे आपण जो बघतो पिकं कमी, उत्पन्न आपलं कमी 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 व्हायला. हरित क्रांती झाली 65, 70, 75 सालापर्यंत उत्पन्न वाढलं वाढलं वाढलं, एक टोकापर्यंत गेलं. त्यानंतर जे उत्पन्न आहे हे आपलं कमी 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 असं डोंगर उतारानं खाली 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 यायसारखं वाटायला लागलं. बऱ्याचशा शास्त्रज्ञांचं असं मत आहे. लाल म्हणून परवा अमेरिकेमध्ये त्यांचा गौरव केला, त्यांनी सुद्धा लिहिलेलं आहे की जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होणं हे मुख्य कारण पिकाचं उत्पन्न कमी होण्यासाठी आहे. आणि प्रामुख्यानं भारतामध्ये जो उष्णकटिबंधामधला देश आहे, इथं तर प्रामुख्यानं जमिनीमधला सेंद्रिय कर्ब जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. कुठलंही पीक असू दे, भात असू दे, ऊस असू दे, कुठलंही पीक असू दे, जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे आहे हे 1% आसपास असायला पाहिजे. 1% आसपास. आता आपल्याला वाटतं 1 म्हणजे काय, एवढं काय, असं काय जास्त आहे का? नाही. तेच राखणं सुद्धा अत्यंत अवघड आहे आपल्या भारतीय वातावरणामध्ये. कारण मी सुरुवातीला सांगितलं की आपला जो देश आहे हा उष्णकटिबंधातला आहे. इथलं तापमान जे आहे ते जास्ती आहे. त्यामुळं जमिनीमध्ये जे जे सेंद्रिय पदार्थ आपण घालतो त्याचं विघटन होण्याची जी क्रिया आहे हिचा वेग जो आहे हा जास्ती आहे. बरेच जण शेतकरी म्हणजे आम्ही मागच्या वर्षी 10 टन सेंद्रिय खत घातलं, पुन्हा यंदा घालायला गरज आहे. उष्णकटिबंधातला आपला देश असल्यामुळं त्याचबरोबर आपण मशागत फार करतो. मशागत कमीत कमी मशागत करायला पाहिजे. कमीत कमी मशागत करायला पाहिजे. तर आपला सेंद्रिय कर्ब जो आहे हा आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगल्या प्रकारे साठवला जाईल. सेंद्रिय कर्ब जो आहे हा म्हणजे जमिनीचा मातीचा आत्मा आहे. निरनिराळी रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म हे प्रामुख्यानं सेंद्रिय कर्बाच्या भोवती फिरत असतात. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं असेल तर रासायनिक गुणधर्म चांगले राहतात. त्या जमिनीची ही 13च्या 13 पोषक द्रव्य पुरवण्याची क्षमता जी आहे ही चांगली राहते. जमिनीची भौतिक परिस्थिती, जमिनीचं भौतिक आरोग्य हे सुद्धा सुधारतं. निचरा क्षमता सुधारते, हवा खेळती राहण्याचं प्रमाण सुधारतं. आणि तिसरा महत्वाचा म्हणजे जैविक सुपीकता जी आहे. जैविक सुपीकता तर प्रामुख्यानं तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्ब किती आहे याच्यावरतीच अवलंबून असते. कारण सेंद्रिय पदार्थ हे ह्या संबंध जैविक जे आहेत म्हणजे जीवाणू असतील, बुरशी असेल, ऍक्टिनॉइड्स असतील, गांडूळ असतील, उपयोगी पडणारे काही कीटक असतील, निरनिराळ्या तुमच्या मुंग्या असतील, या सर्वांचं अन्न जे आहे हे सेंद्रिय पदार्थ हे त्यांचं अन्न आहे. म्हणजे सेंद्रिय पदार्थ जर चांगले असतील तर तुमचा जैविक सुपीकता जी आहे ही जैविक सुपीकता चांगली राहील. तुम्हाला सांगितलं की सेंद्रिय पदार्थ हा जमिनीचा आत्मा आहे. त्याच्यामुळे रासायनिक, भौतिक आणि जैविक सुपीकता ही राखली जाते. त्यामुळे जमिनी सजीव असतात. म्हणून मी तुम्हाला आत्मा म्हणलं. शरीरातनं आत्मा गेला की मग म्हणतात कलेवर. नुसता देह राहिला, त्याच्यामध्ये प्राण नाही, सजीव नाही, निर्जीव. तसं जमिनीमधनं सेंद्रिय पदार्थ तुम्ही जर बाजूला काढले, सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी कमी होत गेलं तर त्या जमिनी निर्जीव होतील, उत्पन्न देऊ शकणार नाहीत, पिकांच्या लागवडीसाठी त्या अयोग्य होतील. तर या माती परीक्षणामधलं ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की प्रामुख्यानं सामू, क्षाराचं प्रमाण आणि सेंद्रिय पदार्थ हे 3 अत्यंत महत्वाचे आहेत.
बाकीचे उपलब्ध स्फुरद किती आहे, उपलब्ध नत्र किती आहे, उपलब्ध पालाश किती आहे, या गोष्टी आपल्याला व्यवस्थापन करून आपल्याला त्या सुधारतात. नत्र कमी असेल तर मी थोडं युरिया वाढवीन, स्फुरद कमी असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट वाढवीन, किंवा पालाश कमी असेल तर म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश, पोटॅश युक्त खत मी वापरेन. पण हे पहिले जे 3 घटक सांगितले की जमिनीचा सामू, क्षाराचं प्रमाण आणि सेंद्रिय कर्ब, हे 3 अत्यंत महत्वाचे. या 3 घटकावरती तुम्ही वापरलेल्या खताची कार्यक्षमता अवलंबून असते. तुम्ही किती खतं वापरली याची कार्यक्षमता जी आहे ही तुमच्या सेंद्रिय कर्बावरती अवलंबून आहे, तुमच्या सामूवरती अवलंबून आहे. समजा सामू माझा आम्लयुक्त आहे आणि मी सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आम्लयुक्त जमिनीमध्ये ॲल्युमिनियम आणि लोह हे जास्ती प्रमाणात विरघळलेले असतात. तुम्ही जो काय स्फुरद घालताय त्याच्यामध्ये हा स्फुरद त्या विरघळलेल्या ॲल्युमिना बरोबर किंवा लोहाबरोबर साका बनतो आणि मग घातलेला स्फुरद आहे त्याचा साका जर झाला तर तो पिकांना उपलब्ध होत नाही. म्हणजे वापरलेल्या खतांची कार्यक्षमता जी आहे ही वाढवायची असेल तर योग्य स्फुरद पाहिजे. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता युरिया आहे, त्यातनं नत्र पुरवलं जातं. त्याची किती कार्यक्षमता आहे? भातामध्ये नत्र तुमचा युरिया जर वापरला त्याची कार्यक्षमता 35% आहे. म्हणजे काय झालं, मी 100 किलो नत्र जर युरियामधनं दिला तर 35 किलो नत्र पिकांना उपयोग होतो, 65 किलो नत्र वाया जातो. मग आता 65% एवढं म्हणजे महाग खतं घ्यायची, खताच्या किमती वाढायला लागल्यात, एवढी महाग खतं घ्यायची आणि त्यातलं 65% म्हणजे 50% जास्ती नत्र जर वाया जात असेल तर काय उपयोग आहे त्याचा? प्रयोगांना असं सिद्ध केलेलं आहे की नत्र अत्यंत चंचल आहे. त्याचा ऱ्हास का होतो? नत्र हा अत्यंत चंचल आहे. पाण्याबरोबर तो जमिनीत खाली वर कुठे असं निघून जातो, निचऱ्यामधनं खाली निघून जातो. म्हणून मग नत्राचे हप्ते देतात, 1, 2, 3, 4 एकाच वेळी नत्र देऊ नका असं म्हणतात. आता ऊसाच्या बाबतीमध्ये नत्र 4 हप्त्यामध्ये देतात. खत देताना आपण शाळेमध्ये बाराखडी शिकलो, बाराखडी, क ची बाराखडी, क का की कु कु के हा ही बाराखडी आहे. ही बाराखडी लक्षात द्यायचं. खत का द्यायचं, केव्हा द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं, कुठं द्यायचं, लांब द्यायचं, जवळ द्यायचं, कुठली खतं पिकाच्या सानिध्यात द्यायची, कुठली खतं पिकापासून लांब द्यायची. या पोषक द्रव्यांची मुवमेंट हालचाल आहे याच्यावरती ही क ची बाराखडी. म्हणजे कसं द्यायचं, कुठं द्यायचं, केव्हा द्यायचं, द्यायचं, हे जे सगळं आहे हे पिकाचे गुणधर्म, जमिनीचे गुणधर्म आणि खताचे गुणधर्म याच्यावरती हे सर्व अवलंबून आहे. तर आता हे जे आपण बघितलं प्रामुख्यानं म्हणजे माती परीक्षण आणि माती परीक्षणामुळे काय त्याचा उपयोग कसा करायचा हे आपण थोडक्यात बघितलं. आता त्याचा पुढचा जो भाग आहे तो जमिनीचं, बहुतेक मला वाटतं आता ह्याच्यावर जमिनीचं व्यवस्थापन आहे, या अनुषंगानं आपण जमिनीचं व्यवस्थापन पण थोडक्यात बघितलेलं आहे. प्रामुख्याने तुम्हाला सांगितलं की व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय कर्ब जो आहे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सांगितलं तुम्हाला की रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म हे आहे तसे ठेवण्यासाठी किंवा त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. आता हे सेंद्रिय पदार्थ व्यवस्थापन जमिनीचं बघताना आता सेंद्रिय पदार्थ आहेत किंवा सेंद्रिय खतं जी आहेत ही प्रामुख्याने 2 प्रकारची आहेत. एक म्हणजे बल्की, म्हणजे आकारमानानं मोठं पण त्यात पोषक द्रव्यांचं प्रमाण कमी आहे, आणि काही कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे पोषक द्रव्यांचं प्रमाण कमी पण ते कमी प्रमाणामध्ये आपण देतो. आपल्याला ह्या दोन्ही प्रकारची सेंद्रिय खतं पाहिजे.
जी बल्की आहेत, म्हणजे तुमचं FYM आहे, कंपोस्ट आहे, पालापाचोळा खत आहे, ही जी खतं आहेत ही मोठी आहेत. 1-1 टन, 2-2, 4-4, 10-10 टन आपण देतो. पण त्यापासनं पोषक द्रव्य आहेत ही अत्यंत कमी प्रमाणात आहेत. याच्या उलट निरनिराळ्या पेंडी आहेत. निंबोळी पेंड आहे, महुआ पेंड आहे, करंज पेंड आहे. याच्यामध्ये पोषक द्रव्याचं प्रमाण जास्त आहे. पोषक द्रव्याचं प्रमाण जे आहे हे जास्त आहे. पण आपण हे किती देतो? 100 किलो, 200 किलो, 400 किलो एवढं देत असतो. सेंद्रिय खतं जी आहेत ही प्रामुख्याने आपण पिकासाठी देत नाही. हे लक्षात ठेवा. आपण जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय खतं देत असतो. त्याबरोबर ते पिकांची वाढ करतच असतात. पण प्रामुख्यानं आपला उद्देश जमिनीचं आरोग्य राखण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला सांगितलं की 1 टन मी जेव्हा कुठलं तुमचं कंपोस्ट देईल 1 टन, त्यावेळी कितीतरी किलो फक्त म्हणजे 7-8-10 किलो नत्र मिळेल. पुरत तेवढाच, पालाच तेवढाच. पण हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण ह्या बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे आकारमानानं मोठे असणारे कंपोस्ट म्हणा, हे तुम्हाला सांगितलं शेणखत कंपोस्ट किंवा हिरवळीची खतं आहेत. हिरव्या खतामध्ये सुद्धा पाण्याचा 80% पाण्याचा अंश असतो. पण याच्यावरती हे जे जीवाणू वाढतात, जमीन जी सजीव राहते, ही बाब अत्यंत महत्वाची. आता ह्याच्यानुसार बरेच म्हणतात की वनस्पतीजन्य सेंद्रिय खतं वापरायची का प्राणीजन्य वापरायची? आता ही जी सेंद्रिय खतं आहेत, याचं जेव्हा विघटन होतं त्यावेळी यापासून ह्युमस नावाचा एक पदार्थ निर्माण, अत्यंत महत्वाचा पदार्थ कुठला असेल तर तो म्हणजे ह्युमस. आता हा जो ह्युमस आहे रासायनिक दृष्ट्या जर बघितलं तर लिग्नो प्रोटीन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लिग्निन आणि प्रोटीन आहे. मग हे जे लिग्निन आहे हे प्रामुख्यानं वनस्पतीजन्य पदार्थ आहे, यापासनं हे लिग्निन निघतं. म्हणून तुम्ही कायमची जर प्राणीजन्य खतं वापरली तर ह्युमस नावाचा जो पदार्थ आहे हा आपल्या जमिनीमध्ये निर्माण होणं अवघड आहे. काही थोड्या प्रमाणामध्ये ह्युमस जो आहे हा काही सूक्ष्म जीवाणू सुद्धा तयार करतात. ते लिग्निन तयार करून मग ते करत असतात. पण इथं जर लिग्निन युक्त जर खतं असतील म्हणजे वनस्पतीजन्य खतं जर असतील तर त्याचा आपल्याला अधिक चांगला उपयोग. म्हणून बल्की ऑर्गॅनिक म्हणजे प्रेसमड असेल, कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल, या खताचा आपल्याला चांगल्या प्रकारे वापर करावा. आता इथं जे आहे एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. तर आता हे जे विषय आहेत मातीमध्ये जमीन किंवा आता जो विषय आहे हे असे एकमेकापासून असे निराळे करता येत नाही. एकमेकाशी ते संलग्न असतात. तुम्हाला सांगितलं की 13 अन्न घटक द्रव्य जे लागतात, पोषक द्रव्य, खनिज पोषक द्रव्य आहेत, ही निरनिराळ्या पदार्थापासून मिळतात. किंवा जमिनीमध्ये जी साठवलेली आहेत त्यांची उपलब्धता जी आहे ही निरनिराळ्या प्रकारे आपल्याला त्या पिकांना उपलब्ध करून देतात. ते सर्व प्रकार आपल्याला पडताळून पाहायला पाहिजे. मी नुसतं सेंद्रिय शेती करतो असं करून भागणार नाही. नक्की सेंद्रिय शेती चांगली आहे, माझं त्याच्याबद्दल अजिबात मनामध्ये शंका नाहीये. पण सर्वसामान्य माणसाला सेंद्रिय शेती करून अपेक्षित उत्पन्न मिळेल का? आपली एवढी भारताची लोकसंख्या जी आहे या सगळ्यांचं अन्न सुरक्षा जी आहे, सगळ्यांचं पोट भरेपर्यंत आपल्याला धान्य उत्पादन आपल्याला नुसत्या सेंद्रिय शेतीवर करता येईल का? मी नुसतं रासायनिक पण म्हणत नाही. मग तिथं शाश्वत शेती किती वर्ष होईल? मी नुसतीच रासायनिक शेती करायला गेलो तर सोन्याचं अंड देणारी कोंबडीची गोष्ट आपल्याला माहिती आहे. तसं व्हायचं. शाश्वत शेती आणि ठराविक उत्पन्न जर मला काढायचं असेल
तर ही सर्व जे प्रकार आहेत या सर्व प्रकारांचा उपयोग मला करून शेतीमधली जी ही 13 घटक द्रव्य आहेत ही मला पुरवता आली पाहिजे. आज ढोबळमानानं जर बघितलं आपण तर ही जी पोषक द्रव्य जी आहेत ही पोषक द्रव्य कारखान्यामध्ये तयार केलेल्या रासायनिक खतामधून पुरवता येतात. नैसर्गिक जे पदार्थ आहेत आता रॉक फॉस्फेट आम्हाला त्या खाणीमध्ये मिळते. शोनाईट नावाचं जे पालाशयुक्त खत आहे समुद्राच्या पाण्यापासून आपल्याला मिळतं. तर ह्या रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा त्याचबरोबर काही जैविक खत आहेत. जैविक खत म्हणजे काय? आमच्या जमिनीमध्ये ही पोषक द्रव्य आहेत पण ती उपलब्ध नाही आहेत. उदाहरणार्थ स्फुरद आहे. स्फुरद कुणाबरोबर तरी साका झालेला आहे त्याचा. तो मला साका मोडायचा आहे. तो साका विरघळवून त्यापासून स्फुरद मला निराळ करायचा. मग स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत. आपल्या हवेमध्ये 78% नत्र आहे. 78 लक्षात घ्या तुम्हाला 78% नत्र आहे. तरी सुद्धा आम्ही नत्रयुक्त खत घालतो. का हो बाबा एवढं 78% नत्र आहे तरी तुम्हाला नत्रयुक्त खत का घालायला लागतात? एक सांगतो मला तुम्ही समुद्र सफारीला निघाला जहाजातनं तुम्ही सफर करताय सगळीकडे पाणी 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 सगळं आहे. तुम्हाला तहान लागली तुम्ही ते पाणी पिऊ शकता का? पिऊ नाही शकत. मग मला ते बाटलीतनं प्यायचं पाणी घ्यायला लागतं. अरे सगळं तुम्ही समुद्रात चहूबाजूला समुद्र आहे. मग आम्ही लहानपणी आपण पण शकला असाल की जगातला 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पण 2.9% भाग पाणी आपल्याला पिण्या जवळजवळ 97% पाणी जे आहे पिण्यास योग्य नाही कारण ते खारट आहे. लक्षात आलं? तसं 78% नत्र आहे हवेमध्ये पण तो नत्र वनस्पती वापरू शकत नाही. मग अझोरायझो आलं. असे काही जीवाणू जे आहेत की हवेमधला नत्र ते शोषून घेऊ शकतात. मुळांच्या गाठीवर ते साठवून ठेवू शकतात. कडधान्य जी आहेत या सगळ्या कडधान्याच्या गाठीवरती मुळांच्या गाठीवरती हवेतला नत्र साठवलं जातं. मग त्याचा आपण वापर करायला पाहिजे. म्हणजे सेंद्रिय खताचा वापर करायला पाहिजे, रासायनिक खतांचा वापर करायला पाहिजे, जैविक खतांचा वापर करायला पाहिजे. निरनिराळे वेस्ट आहेत. इंडस्ट्रियल वेस्ट, ऍग्रो इंडस्ट्रियल वेस्ट. साधं उदाहरण ऍग्रो इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे प्रेसमड काय आहे? स्पेंट वॉश आहे. स्पेंट वॉश मध्ये भरपूर पोटॅशियम आहे, पालाशयुक्त आहे. पण त्याचा वापर करताना आपल्याला योग्य तो वापर त्याच्यावरती योग्य प्रक्रिया करून आपल्याला करायला आहे. तसं पेंट वॉश वापरून आपल्याला चालणार नाही. हिरवळीची खतं आहेत. आता तुम्हाला सांगितलं हिरवळीची खतं आहेत. या हिरवळीच्या खतांचा आपल्याला वापरायला करायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेट तुम्हाला निरनिराळ्या पेंडी आहेत. अखाद्य पेंडी आहेत. प्राणीजन्य आहेत. तुम्हाला बोन मिल आहे, स्टेरा मिल आहे, हॉर्न अँड हुप मिल आहे, फिश मिल आहे. ह्या सगळ्यांचा एकात्मिक वापर करून जर आपण केला तर पिकांची भूक जी आहे ही 13 पोषक द्रव्य पोहोचवणे त्यांना पुरवठा करणं हे जे काम आहे हे सोपं जाईल आणि यामुळं शाश्वत शेती आपण जे म्हणतो म्हणजे आज मला फक्त ऊसाचं मला 100 टन उत्पन्न काढलं 150 टन काढलं रेकॉर्ड केलं आणि पुन्हा 4 वर्षांनी जमीन नापीक जा हे मला नकोय. शाश्वत म्हणजे काय? मला 150 टन म्हणजे मला रेकॉर्ड करायचं नाहीये. मला 80-90 कंटिन्युअस म्हणजे माझी पिढी माझी पुढची जी पिढी आहे एक आपलं जबाबदारी आपल्या पिढी
मागच्या पिढीने आपल्याला जशा जमिनी चांगल्या सुपीक पिकाऊ अशा दिल्या, अशाच जमिनी पुढे हस्तांतरित करणं, पुढच्या पिढीला म्हणजे शाश्वती, हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे जर कर्तव्य आपल्याला साध्य करायचं असेल तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे. नुसतं खताच्या बाबतीत नाही. आता भात कीड रोग तुम्हाला पुढे असेल त्याच्यामध्ये एकात्मिक कीड नियंत्रण, नुसती औषधं मारला असं नाही, त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला ते प्राध्यापक असतील सांगतीलच. तर एकात्मिक सगळ्यांनी मिळून एकत्रित जर काम केलं तर ते काम चांगलं होतं, ते शाश्वत होतं आणि कुठलाही धोक्याला ते टिकू शकतं. तर थोडक्यात मी माती परीक्षण का करायचं, कसं करायचं, मातीचं महत्व काय पिकांच्या वाढीच्या दृष्टीने, जमिनीचं व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजे सामू जास्त असेल तर तो कसा ऍडजस्ट करायचा, क्षाराचं प्रमाण जास्त असेल ते कसं करायचं, सेंद्रिय खताचं व्यवस्थापन. बऱ्याचदा शेतकऱ्यांना सेंद्रिय खत नाही, काही नाही, मग कुठनं आणायचं, एवढं पाचट आहे. आता भातवाल्यांचं भातासाठी सांगतो तुम्हाला, सिलिका हा भातासाठी ऊसासाठी उपयुक्त पोषक द्रव्य म्हणून मानलं गेलेलं आहे. रोग प्रतिकारक क्षमता जी आहे, कणखरपणा जो आहे हा या सिलिकामध्ये, म्हणून ते उपयोगी पोषक द्रव्य, बेनिफिशियल असं संबोधण्यात आलेलं. आता भात जे आहे, भाताचं जे पिंजर असतं, पिंजर म्हणजे भात काढल्यानंतर जे काही स्टेप सगळं त्याचं उरतं, याच्यामध्ये सिलिका अत्यंत चांगली आहे. हे पिंजर जर जाळून आम्ही राख जर घातली तरी तो सिलिका त्या जमिनीमध्ये मिळू शकतो. तर हे जे सगळं पदार्थ आहेत ज्यापासनं ही 13 पोषक द्रव्य मिळतात किंवा मिळण्याची शक्यता निर्माण होती, असे सर्व पदार्थ आपल्याला वापरून आपल्या जमिनीची सुपीकता जी आहे ही आपल्याला मेंटेन करता येते, राखता येते. त्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे. तर थोडक्यामध्ये मी आता तुम्हाला या सर्व माती परीक्षण, जमीन व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दल आपण थोडक्यात उहापोह केला. आपल्या काही शंका असतील, काही आपल्याला थोडस ऐकण्यामध्ये चुका हे झाली असेल तर याबद्दल आपण शंका मार्फत आपण विचारू शकता. आपण ऐकलं आपलं काय काय समजते, आता तुमचे प्रश्न तर होतील यावरनं मला समजेल. मला इथं बोलवलं त्याबद्दल मी रामेटी कोल्हापूर यांचा आभारी आहे. जय महाराष्ट्र. बस ना. छान सर, खूप खूप धन्यवाद. अत्यंत चांगल्या भाषेत आपण सर म्हणजे शेतकऱ्यांना बसेल, काय म्हणतो आपण, समजेल अशा भाषेमध्ये आपण सर सखोल मार्गदर्शन, सॉइल सॅम्पल घेण्यापासून ते खताचे कुठल्या कुठल्या मात्रा कशा पद्धतीने द्याव्यात इथपर्यंत आपण डिटेल मार्गदर्शन आपण केलेलं आहे सर. तर यानंतर आपल्या काही शंका असतील तर कृपा करून विचारा. शेतकरी बांधव असतील, त्याचबरोबर आपले फील्ड स्टाफ असतील, आपण विचारू शकताय. हॅलो, आवाज येतोय सर्वांना? हो येतोय येतोय. हा सर येतोय, आवाज येतोय. येतोय. येस, बोला. तुमच्या शंका काय असतील ना भाताच्या पिकाच्या संदर्भात वगैरे, अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या अनुषंगानं, तर तुम्ही त्या विचारू शकताय. विचारा. हॅलो हॅलो. हा बोला बोला बोला, येतोय आवाज. मी जगन्नाथ टेलर बोलतो. मी जगन्नाथ टेलर बोलतोय, शेतकरी. हा हॅलो, हॅलो. बोला. हा तुम्ही आता शेवटला सांगितलं की ते सिलिका म्हणून भाताचे जे तड असतात, बरोबर ना? ते जाळण्यापेक्षा ते कुजवले तर तो दोन्ही सुद्धा चालू शकतो. कुजवून जरा वेळ लागेल, राख केली तर लवकर होतं, बाकी काही नाही. जे आपण रोप तयार करतो
गादी वापर किंवा साध्या हो पद्धतीत रोप रोप तयार लाग करतो. हो हो तर हो आपण कसं करतो, शेजारी बाबा झाड झुडप असतं ते आपण जाळतो आणि होय त्याच्यावरती होय रोप तयार होय करतो. हो बरोबर ना? पण ते बरोबर आहे. जे भाताचे सड असतात ते हा अख्ख्या परिसरातच पसरलेले असतात. बरोबर आहे. मग ते कसं असतं, ते जाळणं शक्य नाही सर. होय मग कसं जे पहिला पाऊस येतो ते सड होय आम्ही काय करतो, ते कुजवले जातात. हो मग ते बरोबर आहे. सिलिकाचं प्रमाण त्याच्यात वाढेल का कुजवल्यानंतर? वाढणार की भाताच्या संबंध पिंजरामध्ये सिलिका आहे. एक हा 5-6 वर्षापूर्वी 4 सूत्री भाताचा आपण प्रसार केलेला होता. हा हा हा. हा 4 सूत्री भातामध्ये त्यांनी पिंजर जाळा म्हणून सांगितलेलं होतं. बर बर. हा हा. मुख्य म्हणजे सिलिका जो आहे हा सिलिका आपल्याला मिळतो. आता ओके. कुठलीही तुम्ही राख घेतली कुठलीही, हा हा हा. त्या राखेमध्ये 40 ते 42% सिलिका असतो. हा बर, ते पण रोपांसाठी झालं. म्हणजे ते हा अख्ख्या वावरातून होणार. बरोबर ना? आपण 4 सूत्री लागण करता वेळी. हो त्यावेळी आपण ते भात तूस जाळत होतो. आता भातामध्ये सुद्धा हा पिंजरापेक्षा तुम्ही भात सडत्यावरती जे टर्फल असतं हा हा हा. त्या टर्फलामध्ये तर सगळ्यात जास्त सिलिका आहे. अच्छा अच्छा. हा म्हणजे तुमचं जे मशीन आहे त्याची हा दाती सुद्धा त्या सिलिकामुळे झिजतात. अच्छा. हा हा. सिलिका हे सगळ्यात कठीण असं मूलद्रव्य आहे आणि त्यामुळं पण आपण भाताच्या आता समजा हा हा बोला की. आमच्याकडे आता जास्त करून इंद्रायणी असतं. जावली बर तालुका आमचा. बर बर महाबळेश्वर जावली हो तालुका. हो. हो आलं इंद्रायणी. लक्षात. तर इंद्रायणी भातासाठी म्हणजे कसं आहे, आता समजा आपण भात इंद्रायणी पहिलं रोगाला बळी पडत नव्हतं सर. हा बरोबर. आता हा काही कालांतरानं महिना दीड महिन्यानंतर त्याच्यावर करपा येणे, हे येणे, भरपूर हा कारण हा येतात. आणि आता तुम्ही ते काय सांगितलं. करपायन हे जे आहे की नाही हा हा हा. हे तुमचं अन्न व्यवस्थापन पोषक द्रव्य व्यवस्थापन जे आहे हे हम्म. सुद्धा थोडस कारणीभूत कसं आहे की नत्राची मात्रा जर जास्ती झाली हा बरोबर. आता नत्र टाकल्याशिवाय इकडे येतच नाही. हा तुम्ही सांगितलं मग तुम्ही सांगितलं की नत्राचं 88% नत्र हवेतून असतं. हो हो आता इकडे शेतकरी काय करतात, की परत टाकतात. जरा की बाबा त्याचा गॅप 15 दिवसानं, 4 गॅप हफ्त्या म्हणजे म्हणा कसं किंवा 4 फुटवे यावे म्हणून ते टाकतात. हा 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 हा. मग इम्बॅलन्स नत्र स्फुरत पालाश यांचं जर इम्बॅलन्स झालं हा हा. तर हे लगेच रोगाला बळी पडतात नत्र जास्त झालं तर. मग त्याप्रमाणे स्फुरद आणि पालाश पण द्यायला पाहिजे. आणि आता जे तुम्हाला सिलिका सांगितलं हा हा हा. हे सिलिकामुळे प्रामुख्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अच्छा अच्छा. आता ओके. पुढचं तुमचं जे हा. भात पिकावर रोगाचे एकात्मिक हे जे आहे करडे साहेब आहेत ते आणखीन तुम्हाला चांगलं सांगतील. ओके ओके. पण हा हा. नाही, पोषक शंका द्रव्य विचारली. हो हा हा बरोबर आहे. पोषक हा हा. द्रव्याचं आणि रोगाचं कसं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. ओके ओके सर. हा. हा अच्छा. ओके ओके ओके. धन्यवाद सर. हा एक मिनिट. आणखी आहेत कोणाची शंका काय? सर माझी एक होती. हा विचारा विचारा. हा सर, मी सुनील चौधरी कृषी सहाय्यक वाई. हॅलो हा बोला. सर नमस्ते सर, मी कृषी सहाय्यक सुनील चौधरी वाई. हा बोला. तुम्ही सर 98 बॅच माझी कोल्हापूर कॉलेज बर लेक्चर बर आपलं ऐकलं सगळं. बर बर बर. सर मला एक कन्सेप्ट अशी विचारायची होती हा की अन्नद्रव्याच्या बाबतीत आपण जे ऐकलं आतापर्यंत किंवा आपण जे पाहतो अनुभवातून हा त्या व्यतिरिक्त एक मडलर इफेक्ट म्हणून जो कन्सेप्ट हा म्हणजे बरोबर. अन्नद्रव्याचे मुख्य अन्नद्रव्यावर होणारे परिणाम. हो म्हणजे हो सध्या हो. चालू काही शेतकऱ्यांच्या मध्ये असं चालू आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याचा मारा भरपूर होतो. म्हणजे रिक्वायरमेंट आहे 20 किलोची एकरी समजा, हा हा हा. तर त्या ठिकाणी 30-30, 40-40 किलो पर्यंत मात्रा दिली जाते दुकानदाराकडून असेल किंवा शेतकऱ्याचा अनुभव असेल. तर होय होय. मडलर इफेक्ट हा काय आहे नक्की, की नत्र समजा चालू हे असेल काय जमिनीमध्ये तर माहिती त्याच्यावर हॅलो कुठलं हा हा हे असं इंटरॅक्शन जे असतं एकमेकाचं इंटरॅक्शन. हा सर. हा इंटरॅक्शन म्हणजे काय हे इंटरॅक्शन जमिनीमध्ये होतं. आता तुमचं सिंगल म्हणजे फॉस्फरस आणि कॅल्शियम. हॅलो हा सर. हा हा सर. ऐकायला येते ना. हा हो तर सर. हो हे सर. जर एक हा हे जर एकत्र आले तर दोघांची उपलब्धता कमी होते.
CA3PO4 ट्राय कॅल्शियम फॉस्फेट असं तयार होतं. मग ते ठराविक प्रमाणामध्येच पाहिजेत. डायल्यूट ह्याच्यामध्ये असेल तर ते एकत्र येऊ शकत नाहीत. किंवा लोह जर जास्ती असेल, ॲल्युमिना जर जास्त असेल, मग तुम्हाला सांगितलं की सामू जर आम्लधर्मी असेल तर फॉस्फरस जो आम्ही वापरतोय स्फुरद, त्याचा साका बनतो. बरोबर. हा, तर असे एकमेकाचे जे इंटरॅक्शन जे आहेत, एकमेकाचं एकमेकाशी पटत नाही किंवा काही जणांची कुंडली जमत नाही. आपण लग्न बघताना एवढे गुण जमायला पाहिजे, एवढे गुण असलं जे म्हणतो, हो सर. म्हणजे तो इफेक्ट थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या. बरोबर. हा, आता तुम्हाला जर फर्टिगेशन आपण बघतो त्यावेळी 3 टँक असतात निरनिराळे. बरोबर. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणखीन फॉस्फरस, कॅल्शियमचा हा सगळ्यात सेपरेट असतो. बरोबर. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे आहेत हे फॉस्फरस बरोबर संयोग पावतात, म्हणून ड्रीप देताना सुद्धा निरनिराळे टँक असतात. हा जो इफेक्ट आहे एकमेकाचं इंटरॅक्शन, त्याला ते मॉड्युलर इफेक्ट, तुम्हाला ते चक्र काढून ते कुठले कुठले घटक कोणाचे मिळतात नाही मिळतात हे दाखवलं जातं. आता कीटकनाशक सुद्धा आहेत, कशात काय मिसळू नये. कीटकनाशक सुद्धा जे आहेत, हे कीटकनाशक ह्याच्यात मिसळावं का, किंवा मला बुरशीनाशक आणि कीटकनाशक मारायचंय, दोन्ही मिसळून चालेल का, मग याचा सामू किती आहे, हे सगळा अभ्यास करून आपल्याला ते द्यायला पाहिजे. नाहीतर मग 2 सेपरेट फवारण्या घ्यायला पाहिजेत. तसं हे जे इफेक्ट आहेत, सर्वसाधारणपणे जर सेंद्रिय पदार्थ जर चांगले असतील, हा जो इफेक्ट हा बराचसा नलिफाय होतो. कारण हे जे पदार्थ आहे, सेंद्रिय पदार्थ, हे जमिनीमध्ये कुजत असताना निरनिराळी आम्ल तयार होतात, सेंद्रिय आम्ल. आणि ही सेंद्रिय आम्ल जी आहेत हे चिलेट सारखं काम करतात. म्हणजे चिलेट म्हणजे एक, आता तो स्फुरदाचा रेणू आहे, स्फुरदाच्या बहुतेक चिलेट केला. आता स्फुरदाचं कुणाचं पटत नाही, कॅल्शियमचं पटत नाही, लोहाचं पटत नाही. हा, मग लोहाभोवती सुद्धा एक वलय केलं जातं. एकत्र जर आले ते, तरी ते एकमेकाशी भांडू शकत नाहीत, चिलेट असल्यामुळं. हा, तर तसं हे जे सेंद्रिय बराचसा पिन पॉइंट जो आहे, हा सेंद्रिय पदार्थ जर तुमच्या जमिनीत चांगला असेल तर हे बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह होऊ जातात. आणि माती परीक्षा उद्देश तोच आहे. आता तुम्ही म्हणला तसं 10 किलो 20 किलो तुमचं सूक्ष्म घटक द्रव्य सांगतो, तरी 30-40 किलो वापरतात. माती परीक्षण कशासाठी आहे, इकॉनॉमिकली तुम्हाला यूज करता आला पाहिजे. अगदी मी असं म्हणत नाही की डेफिशियन्सी सिम्पटम तुम्हाला दिसायला पाहिजे, दृश्य परिणाम. उदाहरणार्थ आता लोहाची कमतरता आहे, इंट्राव्हेनल क्लोराईड, इथपर्यंत थांबायची गरज नाही आणि थांबू नये. भुकेली परिस्थिती दिसेपर्यंत थांबायला पाहिजे असं नाही. इतक्या वेळ थांबला तुम्ही तर तुमचं नुकसान होईल. पण तुमच्या माती परीक्षणावरनं तुम्हाला समजतंय की माझ्या जमिनीमध्ये कुठलं काय कमी आहे, काय जास्ती आहे. मध्यम आता ज्या खताच्या शिफारशी जे गेलेल्या आहेत, या प्रामुख्यानं तुमच्या जमिनीची सुपीकता मध्यम स्वरूपाची आहे असं लक्षात घेऊन या खताच्या शिफारशी केलेल्या असतात. आता हे जे टॉपिक आहे फक्त संबंध जनरल असल्यामुळं मग तुम्हाला खताचे म्हणजे 3 टायर सिस्टीम, 6 टायर सिस्टीम, मग 6 मध्ये वर्गीकरण केलं. मग वर्गीकरण हाय असेल तर मग किती डोस कमी करायचा, लो असेल तर किती वाढवायचा, याचा सुद्धा अभ्यास संबंध, किंवा टार्गेटेड यील्ड वरती सुद्धा अभ्यास बराचसा झालेला आहे. मला एक 40 क्विंटल मला भाताचं उत्पन्न पाहिजे, त्याला किती खत कसं घालायला पाहिजे, तिथली एरिया कशी आहे, सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये किती आहेत, याच्यावरनं मला 40 क्विंटलसाठी काय घालायला पाहिजे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. फक्त ती व्हरायटी कुठली आहे. आता लो यील्डिंग व्हरायटी असेल तर ती 40 टन देणार, म्हणजे बेडूक फुगला तरी काय बैल होत नाही.
हा बरोबर सर. हा तसं हा, त्या सर. व्हरायटीची कपॅसिटी किती आहे, तिथलं क्लायमॅटिक कंडिशन किती आहे, कशा आहेत, आणि मातीचे गुणधर्म काय, ह्याच्यावर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. मला 30 क्विंटल उत्पन्न काढायला किती खतं द्यायला पाहिजेत, 35 क्विंटल काढायला किती आहे, हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. बरोबर सर. बाकी काय, कसं आहे, ठीक आहे? हो ठीक आहे सर. चांगला काळजी घ्या, स्टाफ आहे सगळा. काळजी घ्या सगळी. तुम्हाला फिरायला लागतंय, कोरोना मोठा आहे. हो सर, हो सर. हा, नीट हो काळजी सर, घ्या. हो सर. तुम्ही पण काळजी घ्या सर. होय थँक्यू. होय होय. अच्छा अच्छा, थँक्यू. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त कुणाच्या आहेत आणखी शंका? हॅलो, आपल्या शंका कुणाच्या नसतील तर आपण थांबूया. हो. ओके, धन्यवाद. सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं